नमस्कार. बऱ्याच लोकांना अडचण ही आहे, की भाषणाची तयारीच करायला जमत नाही. म्हणजे भाषण चांगलं का येत नाही? तर भाषणाची तयारी चांगली नाही. प्रभावी भाषण का येत नाही? तर तुम्ही तशी प्रभावी माहिती गोळा केली नाही. आणि भाषणाची तयारी करणं म्हणजे काय? हेच बहुतांश लोकाला माहीत नाही. म्हणजे भाषणाची तयारी करणं म्हणजे बरेच लोकं चूक काय करतात पहा, भाषण कोणाकडून तरी लिहून घेऊन रट्टा मारून ते पाठ करतात. तर भाषण रट्टा मारून पाठ करणं म्हणजे भाषणाची तयारी नाही. भाषण पाठ करणं म्हणजे भाषणाची तयारी नाही. तुम्ही मिळवलेली माहिती सूत्रबद्धपणे मांडणे, ती माहिती चांगल्या पद्धतीनं सादरीकरण कशा पद्धतीनं करता येईल, याचं चिंतन, मनन आणि सराव ही एकंदरीत संपूर्ण भाषणाची तयारी झाली. म्हणजे अगोदर पार्ट येतो तो तुमची माहिती. ती माहिती तुम्ही गोळा केली आहे का? गोळा केलेली माहिती व्यवस्थित मांडली आहे का? मांडलेली माहिती मी अगोदर काय बोलणार, नंतर काय बोलणार, मध्ये काय बोलणार, याचं नियोजन केलंय का? भाषणात काय बोलायचं आहे, सुरुवात कोणत्या शेरोशायरीतून करायची आहे किंवा कुठल्या स्लोगनमधून करायची आहे, हे सगळं एकंदरीत ठरवणं आणि त्याचं प्लॅनिंग करणं म्हणजे भाषणाची तयारी. आपण जसं म्हणतो की लग्नाची तयारी झाली का? तर काय सगळी जोड जमाव झाली का? आता फक्त अक्षता टाकायचं बाकी आहे, बाकी सगळी तयारी झाली. म्हणजे सगळ्या गोष्टी ओके करून ठेवणे. तसं भाषणाच्या तयारीमध्ये सगळं ओके करून ठेवणे. सुरुवात काय करायची आहे, शेवट काय करायचा आहे, मध्ये कोणत्या चार ओळ्या टाकायच्यात, मध्ये कुठलं उदाहरण द्यायचंय, हे सगळं बिफोर ठरवून ठेवणं, त्याची मांडणी करणं, त्याचं प्लॅनिंग रेडी ठेवणं म्हणजे भाषणाची तयारी. चूक काय होते, भाषणाची तयारी म्हणजे भाषण पाठ करणे असं बहुतांश लोकांना वाटतं. भाषणाची तयारी म्हणजे भाषण पाठ करू नका आणि पाठ केलेलं भाषण हे कधी धोका देईल सांगता येत नाही. मी मुद्दाम भाषणाची तयारी करताना बऱ्याच लोकांच्या चुका होतात, यासाठीच हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, हे आपलं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे. सध्याची याची किंमत ₹570 आहे. म्हणजे पूर्वी 350 होतं, 450 होतं, पण आता ₹570 हे पुस्तक घरपोच दिलं जातं. सध्याची किंमत 2024 ची 570 आहे. कालांतराने ती बदलू शकते. आणि माझं प्रशिक्षणाच्या काही तारखा सांगतो तुम्हाला. या प्रशिक्षणातून बऱ्याच लोकांची जी तयारी झाली, भाषणाची तयारी आम्ही करून देतो. स्क्रिप्ट तयार करून देतो. तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही अशा सगळ्या भाषणाच्या स्क्रिप्ट आम्ही बनवून देतो. प्रशिक्षणाची तारीख सांगतो. 29, 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर, अर्थातच शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवसाचं प्रशिक्षण लोणावळ्यात होणार आहे या महिन्यातलं. पुढच्या महिन्यात 27, 28, 29 डिसेंबरला होणार आहे. यानंतर लोणावळ्यातलं सांगायला लागलो. यानंतर कोल्हापूरला सुद्धा होणार आहे 6, 7, 8 डिसेंबर, शुक्रवार, शनिवार, रविवारीच येतं. आणि जानेवारीमध्ये 4, 5 आणि 6 तारखेला जानेवारीमध्ये नाशिकला होणार आहे. दर महिन्याला लोणावळ्याला होतच. या महिन्यातली तारीख 29, 30, 1, पुढच्या महिन्यात 27, 28, 29, कोल्हापूरची 6, 7, 8, नाशिकची 4, 5, 6 जानेवारी. आणि आपलं नगरची बॅच चालू होते, मुंबईची चालूच आहे. पण आमचं निवासी प्रशिक्षण हे जे लोणावळ्यात होतंय ते बऱ्याच लोकांना फीस बद्दल म्हणतायत की सर परवडत नाही, खूप जरा साध्या ठिकाणी तरी घ्या. आता लोणावळ्यात तर आम्ही साध्या ठिकाणी घेण्यापेक्षा मराठवाड्यामध्ये, मराठवाड्याच्या सेंटरला परभणी, लातूर, धाराशिव, बीड, संभाजीनगर, हिंगोली, नांदेड या सगळ्यांना 2-3 तासाच्या अंतरावरच अगदी सेंटरला हे निवासी प्रशिक्षण घेतोय. आणि ते कमी फीस मधलं असणार आहे, कारण ते मी स्वतःच्या जाग्यात घेतोय. माझ्या स्वतःच्याच जाग्यामध्ये मी छोटंसं रिसॉर्ट हॉटेल करून तुमची राहण्याची सुद्धा सोय केलेली आहे. आणि या लोकांना इथं परवडेबल असणार आहे. लोणावळ्यातलं परवडेबल मला नाही, म्हणून मला जास्तीच्या फीस घ्यावा लागते. पण माझ्या प्रशिक्षणाचे 2 वर्ग आहेतच. एक जास्त फीस मधलं करायचं असेल तर लोणावळ्यामध्ये, कमी फीस मध्ये प्रशिक्षण करायचं असेल तर मराठवाड्यामध्ये. राहण्याची, जेवणाची सर्व सोय आम्ही केलेली असते. आणि आमचं युट्यूब, इंस्टाग्राम चांगल्या व्हिडिओसाठी नक्कीच त्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.